नमस्कार, मी जगदीश देशमुख. ग्राउंड झिरोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या ग्राउंड झिरोमध्ये आपण नगरमध्ये विखे पाटील आणि थोरात यांच्यातील वाद का पेटलाय, या दोन घराण्यातील वादाचा इतिहास काय आहे, त्याचा नगरच्या राजकारणावर काय परिणाम होत गेला हे समजून घेणार आहोत. सोबतच राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही गमती जमती सुरू आहेत, त्याही समजून घेणार आहोत. चला सुरू करूया आजच्या ग्राउंड झिरोला. तर सुरुवातीला विखे आणि थोरात यांच्यातील वाद का पेटलाय ते थोडक्यात समजून घेऊयात. विखे आणि थोरात यांच्या घराण्याचा वाद हा गेल्या 3 पिढ्यांचा आहे आणि आता या लढाईमध्ये पुढची तिसरी पिढी ही उतरलेली आहे. याची सुरुवात झाली ती सुजय विखे पाटील संगमनेरमध्ये विधानसभा लढणार या सुजय विखे यांच्या विधानापासून. त्यानंतर सुजय विखे यांच्या संगमनेरमध्ये काही सभा पार पडल्या आणि राजकारण तापायला सुरुवात झाली. त्यातच सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांनी घरातच पद वाटल्याचा बाळासाहेब थोरातांवर आरोप केला आणि त्यानंतर वाद सुरू झाला. नेमका सुजय विखे पाटील यांनी काय आरोप केला तो पाहूया. पन्नास वर्ष विखे पाटील परिवारांनी राजकारण केलं. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला हा आदर्श घडवला की जनता ही मायबाप असते. संगमनेर तालुक्यामध्ये हा इतिहास पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडला, जिथं या तालुक्याच्या राजकन्या म्हणतात की जनता नाही, इथला आमदार सगळ्यांचा बाप आहे. हे मला पहिल्यांदा ऐकायला मिळालं. आणि ह्या संगमनेर तालुक्याकडे ना वाकड्या डोळ्यांनी बघायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. ते आमचा स्वाभिमान आहे. थोरात साहेब ह्या संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहे. खबरदार जर माझ्या बापाविषयी असं काही बोलले तुम्ही. तर विखे घराणं आणि थोरात घराणं यांचं गेल्या 3 पिढ्यांपासून वाद आहे. त्यातच लोकसभा निवडणूक पार पडली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये थोरातांनी निलेश लंके यांचं काम केलं. निलेश लंके त्यामुळे विजयी झाले. सुजय विखे यांचा लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर हा वाद आणखीनच पेटला. सध्या संगमनेर आणि नगर शिर्डीमध्ये जाळपोळ सुद्धा झाली या वादानंतर आणि यानंतर अनेक राजकीय घडामोडी सुद्धा घडू लागलेल्या आहेत. या वादावर राज्यातून सुद्धा राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. मात्र सध्या शिर्डीमध्ये नगरमध्ये काय परिस्थिती आहे, या वादानंतर नगर अजूनही धगधगते का की शांत झालाय, इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी, तो पाहूयात. राजकीय वर्चस्ववादाकरिता सुरू असलेल्या थोरात आणि विखे यांच्यातील संघर्षामध्ये आता तिसऱ्या पिढीची एंट्री झाली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा एक वाद उफळून आलाय, ज्यात बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री हिच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने हा वाद निर्माण झालाय. सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असताना सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात 4 दणदणीत सभा घेतल्या. मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत होता. मात्र धांदरफळी येथील झालेल्या सभेदरम्यान एकाने जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आणि सुरू झाला तो एक नवीन वाद. एका नवीन वादाला जन्म मिळाला आणि संतप्त अशा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी करत त्या ठिकाणी निषेध नोंदवला. हा निषेध नोंदवण्यापर्यंत राहिला नाही, तर संतप्त कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विखे पाटलांच्या सभेसाठी आलेल्या जवळपास 15 गाड्या फोडल्या. त्यातील एक गाडी जाळून देखील टाकली. त्यानंतर हा वाद आणखीन फोफवला आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे याकरता संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या मांडला. लोणीमध्ये विखे पाटलांच्या गाड्यांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढत निषेध नोंदवण्यात आला. त्याचबरोबर संगमनेरमध्ये देखील जयश्री थोरातांवरती जे काही खालच्या पातळीवर जाऊन ज्या शब्दांचा प्रयोग झाला त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला. मात्र या संपूर्ण ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर राजकीय वर्चस्ववादाकरिता जी विखे आणि थोरात कुटुंबाची जी काही संघर्ष सुरू होता, आता या तिसऱ्या पिढीच्या एंट्रीने त्यात हा जो वाद निर्माण झाला आहे, हा वाद विकोपाला गेला असून आगामी काळात याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे. जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहिल्यानगर.
तर हा वाद आणखी चिघळला त्याला कारण होतं धांदरफळ येथे भाजपाच्या सभेत एका जाहीर सभेत वसंत देशमुख यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं। त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। धांदरफळ बंद करण्यात आलं। रात्री गाड्यांची तोडफोड सुद्धा झाली, जाळपोळ सुद्धा करण्यात आली। वसंत देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी जयश्री थोरात यांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। वसंत देशमुख यांनी नेमकं काय हे वादग्रस्त वक्तव्य केलंय ते सुरुवातीला पाहूयात। आपल्या कन्येला समजवा, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही। तर जयश्री थोरात यांनी वसंत देशमुख यांच्या या वक्तव्यानंतर विखे कुटुंबावर हल्लाबोल केलाय। जयश्री थोरात नेमक्या काय म्हणाल्यात ते पाहूयात। ज्या लोकांनी एक तर बोललेले आहेत ते त्यांना सजा भेटलीच पाहिजे, कारण खरंच म्हणजे हा प्रश्न माझ्या एकटीचा नाही आहे, हा प्रश्न राजकारणामध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी खरं हा एकदम गंभीर्याचा प्रश्न आहे। कारण मुलींनी का बरं यावं मग राजकारणामध्ये, पालक का बरं त्यांना पाठवतील राजकारणामध्ये। मी फाईट करणार आहे, मी ह्या मुलींसाठी फाईट करणार आहे ज्यांना राजकारणामध्ये येण्याची इच्छा असेल। आणि खरंच राजकारण हे जे आहे ना, ह्याची पातळी सोडून कधीच बोललं नाही पाहिजे। तर सुजय विखे यांनी वाद पेटल्यावर असं वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी असं म्हटलेलं आहे आणि त्यांच्या वक्तव्याबाबत महायुतीचा संबंध नाही असंही स्पष्टीकरण सुजय विखे यांनी दिलेलं आहे। ते पाहूयात। माझं भाषण संपल्यानंतर जेव्हा तो गोंधळ सुरू झाला तेव्हा मी एकाला विचारलं की हा काय प्रॉब्लेम किंवा काय विषय आहे। ते म्हटले असं असं ते बोलले। ते बोलल्यावर मी तेव्हाच त्याचा निषेध व्यक्त करायची वेळ सुरू होण्यापूर्वीच हा सगळा जो गोंधळ उडाला आणि ज्या पद्धतीने सगळी प्रक्रिया घडली, माझं स्पष्ट मत आहे की महायुतीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं त्या वक्तव्याशी संबंध नाही। आम्ही त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो आणि अशा खालच्या पातळीवर किंवा पातळी सोडून जर कोणीही राजकीय पक्षाचा नेता बोलत असेल तर त्याला पक्षामध्ये ठेवलं जाणार नाही किंवा महायुतीमध्ये ठेवलं जाणार नाही। संगमनेरमध्ये विखे थोरात संघर्ष पेटलेला आहे। सुजय विखे वसंत देशमुखांच्या फोटोला जोडे मारले गेले। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी सुद्धा थोरात गटाकडून केली गेली आहे। मात्र हा वाद पेटल्यावर या वादावर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। जयश्री थोरात यांच्यावर टीका झाली आणि एका महिलेवर आक्षेपार्ह टीका झाल्यामुळे याचे पडसाद राज्यभर उमटलेत। त्यातच विधानसभा निवडणुकांचं वातावरण असल्यामुळे या वादाची दाहकता अधिकच वाढली आहे। सुजय विखे आहेत ते संगमेर तालुक्यात येतात, त्यांचा तो अधिकार आहे, पण भाषण कोणत्या थराचं करावं। त्यांनी पहिले 2-3 सभेमध्ये इतक्या खालच्या पातळीवर ते जात होते, परिणामतः त्यांचा एक कार्यकर्ता उठला आणि अत्यंत वाईट शब्दात, हीन शब्दात, गलिच्छ शब्दामध्ये त्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही आणि सांगता येणार नाही या शब्दामध्ये जयश्रीच्या संदर्भातलं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्याचा निषेध तर सगळे करतायत। अतिशय नीच प्रवृत्ती त्या भाजपच्या कार्यकर्त्याची तिथे दिसते आहे, नेत्याची दिसते आहे। त्या स्टेजवर सुजय विखे सारखा तरुण नेता तिथं बसलेला होता। असं कसं सहन करू शकतो? हे देवेंद्रजींना हे पटतंय काय बोलताय तुम्ही? तुमच्या जिभेला हाड आहे की नाही आहे? आणि जे नेते भाजपमधले महिलांचं प्रोटेक्शन करून आमदारकी घेतो म्हणतायत ते काय झोपलेत का? मग आता अजून घाणेरडा आम्हाला बोलता येत नाही, पण ही पद्धत नाही। तुमची मानसिकता ह्याच्यातून दिसते आहे। तर या वादावर महायुतीकडूनही वक्तव्य समोर आलेलं आहे। सुजय विखे यांच्या समोर सभेत जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा महायुतीच्या नेत्यांनी निषेध केलाय। जयश्री ताईचा अपमान हा सहन करणार नाही आहे, आम्ही सहन करणार नाही। खरं तर मी या वक्तव्याचा निषेध करतो आणि जे काही भारतीय जनता पार्टी म्हणून अध्यक्ष म्हणून जे काही कडक कारवाई वसंतराव देशमुखावर होईल किंवा झाली पाहिजे याकरता पक्षाचं पूर्ण पाठबळ जयश्रीताईच्या मागे उभा आहे। महायुती म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी हीच भूमिका राहील
की सुसंस्कृत महाराष्ट्र, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राचा पाया उत्तम पद्धतीने रचला आहे. राजकारण होता, निवडणुका येतील जातील, परंतु महिलांच्या संदर्भात असो किंवा विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये असो, आपले शब्द, आपले विचार हे सुसंस्कृतपणाचे असले पाहिजेत. राजकीय वाद, राजकीय विचारसरणी याच्या बाबतीमध्ये मतभेद असू शकतील, पण मनभेद असू नयेत अशी ठामपणाची आमची भूमिका आहे. तर जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या टीकेचा राज्य महिला आयोगानं सुद्धा निषेध केलाय. राज्य महिला आयोग योग्य ती कारवाई करेल असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. रुपाली चाकणकर यांनी याबाबत काय नेमकं वक्तव्य केलेलं आहे पाहूयात. अहिल्यानगर येथे भर सभेत वसंतराव देशमुख यांनी श्रीमती जयश्री थोरात यांच्यावरती जे आक्षेपार्ह विधान केलं त्याचा मी जाहीर निषेध करते. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना पत्राद्वारे निर्देश देण्यात आलेले आहेत. संबंधित व्यक्तीवरती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल हा तातडीने राज्य महिला आयोगाला सादर करावा. हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र. विखे पाटील आणि थोरात या घराण्यातील वाद हा आजचा नाहीये, गेल्या 3 पिढ्यांपासून आहे. या 2 घराण्यांमध्ये राजकीय वाद हा जुना आहे. आता या वादात तिसरी पिढी उतरली आहे. मात्र तिसऱ्या पिढीत वाद पेटलाय आणि तो जरा जास्तच प्रमाणात पेटलाय. विखे पाटील आणि थोरात यांच्या घराण्यातील वादाविषयी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून. त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे, पाहूयात. विखे थोरातांचा राजकीय संघर्ष हा जिल्ह्यातील वर्चस्व वादातून विखे थोरात यांच्या 3 पिढ्यांचा संघर्ष आहे. एकाच पक्षात असताना दिवंगत नेते यांनी नगर जिल्ह्यावर आपली मजबूत पकड राहावी यासाठी नेहमी अंतर्गत कुरघोड्या केल्या. माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब विखे आणि स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. कैलासवासी भाऊसाहेब थोरात हे यशवंत चव्हाण गटाचे समर्थक, तर बाळासाहेब विखे हे शंकरराव पाटील चव्हाण गटाचे खंदे समर्थक. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील खासदारकी, आमदारकी आपल्याच माणसाला मिळावी यासाठी राज्य ते केंद्र अशा सर्वच ठिकाणी विखे आणि थोरात यांनी प्रयत्नशील राहिले. सुरुवातीला कैलासवासी भाऊसाहेब थोरात हे कम्युनिस्ट विचारधारेचे आणि स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारत पक्षात सक्रिय झाले. दुसऱ्या पिढीचा हा संघर्ष वळाला. तो राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमध्ये असताना जिल्ह्यात आपलाच दबदबा राहावा यासाठी दोघांचे प्रयत्न राहिले. जिल्हा बँक, जिल्हा परिषद आदी संस्था ताब्यात राहण्यासाठी नेहमी संघर्ष जिल्ह्याला पाहायला मिळाला. पक्षात वरचढ राहण्यासाठी मंत्रिपद मिळवण्यासाठी त्यांची चढाओढ बघायला मिळाली. एकमेकांच्या मतदारसंघातही विरोधकांना ताकद देण्यासाठी थोरात आणि विखे पाटलांनी नेहमी प्रयत्न केले. पुढे विखे पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर दोघांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आणि या वर्चस्ववादाच्या संघर्षात विखे आणि थोरातांच्या तिसऱ्या पिढीचा समावेश झाला. डॉक्टर सुजय विखे पाटील 2019 साली भाजपामध्ये दाखल झाले. त्यावेळी नगर जिल्हा दक्षिणेतून सुजय विखे पाटील यांच्या विरोधात थोरातांनी विरोधकांना ताकद दिली. मात्र सुजय विखे पाटील विजयी झाले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत थोरातांनी निलेश लंके यांना मोठी ताकद आणि रसद दिली. त्यामुळे सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आणि सुजय विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात दौरे वाढवले, अनेक सभा घेतल्या, शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवल्या. विधानसभा निवडणुकीचं वातावरण जसं तापू लागलंय तसं राजकीय संघर्ष तीव्र होऊ लागलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील थोरात विखे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचलाय. हा राजकीय संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलाय. जयश्री थोरात आणि सुजय विखे यांच्यात वाकयुद्ध सुद्धा रंगलंय. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात परंपरागत विरोधक राहिलेत. दोघे जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये एकत्र होते तेव्हाही संघर्ष होता. मात्र आता हा संघर्ष आणखीन वाढत चाललाय. त्यामुळं या 2 घराण्यातील संघर्ष पुढचे काही दिवस अधिक उग्ररूप धारण करणार की शमणार हे पाहावं लागेल. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.